त्या युद्धामध्ये देवीने त्रिशूलाचा वापर करून महिषासुराला मारून टाकलं। जेव्हा महिषासुराचा अंत झाला तेव्हा त्याचा एक एक भाग पृथ्वी तलावर पडला, तेव्हा त्याचा हाताचा भाग हातलादेवी परिसरात पडला, म्हणून या मंदिराला हातलादेवी मंदिर असं म्हणलं जातं। धाराशिव म्हणलं की तुमच्या डोक्यात येत असेल तुळजाभवानी मंदिर, धाराशिव येथील लेण्या, येडामाईचं मंदिर। पण धाराशिवमध्येच एक आगळं वेगळं आणि अनोखं मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी लपलेल्या आहेत। चला मग माझ्यासोबत तुम्हाला दाखवते। हातलादेवी मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते। हे जे मंदिर आहे ते डोंगराच्या वर बनलंय। त्याच प्रकारे हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय हा नागमोडी वळणाचा आहे। आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे, हिरवीगार झाडं तुम्ही बघू शकता। मंदिराला जातानाच तुमचं मन एकदम प्रसन्न होऊन जाईल। बाकी सर्व मंदिरांपेक्षा या मंदिराला काय वेगळं करतं तर ह्या मंदिराचं छप्पर अक्षरशः उघड आहे। असं सांगितलं जातं की हातलादेवी म्हणजे 64 देवीच्या रूपांपैकीच एक आहेत। त्या एक योगिनी आहेत। योगिनींबद्दल असं मान्यता आहे की ऊन असेल, पावसाळा असेल, काहीही असेल तर त्या उपासना करतात। मग हातलादेवी देखील आज इथं अशाच आहेत, त्या उपासना करत आहेत। कितीही पाऊस झाला, कितीही ऊन पडलं तर त्या उपासना करताना आपल्याला इथंच दिसतील। हातलादेवी मंदिराबद्दल एक आख्यायिका खूप प्रसिद्ध आहे। असं सांगितलं जातं की महिषासूर नावाचा एक राक्षस होता। त्या राक्षसाने खूप जास्त तपस्या केली। तपस्या केल्यावर त्याला एक वरदान मिळालं। त्या वरदानानुसार कोणताही देव, दानव आणि पुरुष त्याचा वध करू शकत नाहीत। हे जेव्हा त्याला वरदान मिळालं त्यानंतर त्याने सर्व देवतांना हरवून टाकलं। मग सर्व देवतांना प्रश्न पडला की आता काय करावं, कारण देव, दानव आणि पुरुष त्याचा वध करू शकत नव्हते। मग सर्व देवतांनी स्वतःची शक्ती वापरली आणि देवीची निर्मिती केली। जेव्हा देवीची त्यांनी निर्मिती केली तेव्हा प्रत्येक देवीला त्यांनी आपापली एक शक्ती अर्पण केली। जेव्हा देवीची निर्मिती केली गेली तेव्हा देवी आणि महिषासूर यांच्यामध्ये एक खूप मोठं युद्ध झालं। त्या युद्धामध्ये देवीने त्रिशूलाचा वापर करून महिषासुराला मारून टाकलं। जेव्हा महिषासुराचा अंत झाला तेव्हा त्याचा एक एक भाग पृथ्वी तलावर पडला, तेव्हा त्याचा हाताचा भाग हातलादेवी परिसरात पडला, म्हणून या मंदिराला हातलादेवी मंदिर असं म्हणलं जातं। हातलादेवी मंदिराबद्दल असं सांगितलं जातं की हातलादेवी म्हणजे पार्वतीचं एक रूप आहे। इथं तुम्ही कोणतीही इच्छा प्रकट केली खऱ्या मनाने तर ती पूर्णच होते। नवरात्रीमध्ये तरी इथं खूप जास्त गर्दी असते, लोक पायी येतात। त्याच प्रकारे इथं जे निसर्गरम्य वातावरण आहे त्याच्यामुळे आपलं जर मन शांत करायचं असेल त्याच्यासाठी पण लोक इथं येऊन बसतात। आज आम्ही तुम्हाला हातलादेवी या जागरूक देवस्थानबद्दल माहिती दिली। अशाच विविध मंदिरांबद्दल, ऐतिहासिक स्थळांबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असली तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।